राधानगरी वनविभागाचे कर्मचारी कसबा तारळे दुर्ग मानवाड रस्त्यावर गस्त घालत असताना बुरंबाळी नजीक टेम्पोतून अवैध लाकूड वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं। चौकशी दरम्यान वाहतूक परवाना नसल्याचं समोर आलं। अवैधरित्या खैर लाकडाची वाहतूक होत असल्यानं टेम्पोसह लाकूड असा सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल वनविभागानं ताब्यात घेतलाय। या प्रकरणी भुदरगड तालुक्यातील हेदबडे इथल्या अरविंद मारुती हरणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीच्या वैभव मंगेश परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती वनक्षेत्रपाल विशाल पाटील यांनी दिली आहे। राधानगरी रेंज या ठिकाणी गस्त करत असताना दुर्ग मानवाड या ठिकाणाहून गुप्त बातमी अशी मिळाली की खैर माल एका गाडीतून दुसऱ्या गाडीत भरण्यात येत आहे। तरी जागेवर जाऊन पाहणी केली असता तसेच पासाची त्या गाडी मालकाकडे विचारणा केली असता कोणत्याही पद्धतीचा पास नसल्याचे दिसून आले आणि गाडीमध्ये खैर प्रजातीचे लाकूड आढळून आले। त्यामुळे सदर व्यक्तींवर अवैध वाहतुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि चौकशी कामी 2 गाडी आणि खैराचा मुद्देमाल असा जवळपास 7 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। तरी पुढील तपास याबाबत चालू आहे। या कारवाईत राधानगरीचे वनक्षेत्रपाल विशाल पाटील, सरवडेचे मंडल वनपाल संजय कुमार भाट, वनरक्षक अशोक संगपाळ, JS साबळे, धोंडीराम सुतार यांनी सहभाग घेतला होता। राधानगरी तालुक्यात वन आणि खासगी क्षेत्रामध्ये खैर लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी होतीये। मात्र वनविभागानं जुजबी कारवाई न करता लाकडाची होणारी तस्करी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त होतीये।